श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीही वाईट होऊ देत नाही. माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी आज आम्ही हा संदेश पाठवला आहे. या संदेशामार्फत आम्ही तुझ्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करून बघत आहोत आणि या प्रयत्नांना यश तू देऊ शकतो. तू या संदेशाला 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐक. आम्ही नक्की तुझी मोठी इच्छा पूर्ण करू. तू या संदेशाला न चुकता न दुर्लक्ष करता ऐक. माझ्या प्रिय बाळा, आम्ही तुझ्यासाठी काहीही करू. तुझी सर्वात मोठी इच्छा आता तू तुझ्या मनात ठेव. आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. माझ्या बाळा, तू काळजी करू नको. हा काळ तुझ्यासाठी तुझं आयुष्य बदलणारा काळ ठरेल. या काळात आम्ही तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहोत. काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा वेळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामी म्हणतात, आज हा संदेश आहे. या संदेशाला तू दुर्लक्ष न करता ऐक. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामस्मरण करत जा, कारण नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावे लागणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात तुला खूप गोष्टींची कमी आहे. खूप गोष्टी तुला मिळणार आहेत. तुझ्या आयुष्यात खूप गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होतात, पण आता काळजी करू नको. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. फक्त विश्वास ठेव, आम्ही आहोत ना. स्वामी सांगतात, स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करतात, समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे प्रकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावत येतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्ताचे अंतःकरण अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखादुःखाच्या पलीकडे आहेत ते श्री स्वामी समर्थ. आयुष्यात स्वामी आले, त्यांची नाती जुळली. आयुष्यात स्वामींची सेवा केली, आयुष्यात खूप पुढे गेलो. स्वामींनी आपल्याला साथ दिली, आयुष्यातील सर्व संकटे दूर झाली. स्वामी सांगतात, महाराजांना मुजरा करून नाक का घासावे? मंदिरात येतात 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवाचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अवर्गातील देव प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप, ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेकांना त्यांच्या भक्तींची सदैव अजून दर्शन देतात. त्यांचे सर्व संकट या कलियुगाच्या काळात सुद्धा राजाधिराज योगीराज असे स्वामी समर्थ दूर करतात. तुम्ही हातपाय धुवून औदुंबरच्या प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मंजुरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत. महाराज राजाधिराज योगीराज आहेत, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासणे म्हणजे महाराजांना पूर्णपणे शरण जाणे होय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही माझ्या मंदिरात नाही आले, माझ्या मठात नाही आले, माझे उपवास नाही केले, माझ्यासाठी कुठल्याही प्रकारचं व्रत नाही केलं तरीही मला चालेल. फक्त तुम्ही माझे नामस्मरण करा. मी सदैव तुमची साथ देईन. विश्वास ठेवा, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम असे किती गोड, मधीचही नाही काहीच मोल. प्रपंचामुळे कमी होत नाही, म्हणून येतो पुन्हा नरजन्म. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असेल ते जरी मिळत नाही, आपल्याला चांगले आहे ते स्वामी देतील.
जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेनेच जातो, म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावास्येला देखील पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात सर्वांचा सहवास लाभतो. स्वामी तुम्ही तेच सूर्य चंद्र यांच्या पलीकडे, तुमच्या कृपेने सागर समजल्या पलीकडे स्वामी माझे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी त्यांना नक्की साथ देतात जे स्वामींची निरंतर सेवा करतात, स्वामींची निरंतर भक्ती करतात. जो व्यक्ती स्वामींना मानतो, त्यांचे नामस्मरण घेतो, त्यांच्यासाठी तो सदैव तत्पर असतो. स्वामींचे नामस्मरण तो दिवसात कमीत कमी 10 ते 12 वेळा घेत असतो आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा स्वामींचेच नामस्मरण घेतो. असा व्यक्ती आयुष्यात कधीच मागे राहू शकत नाही, कारण त्याला स्वतः स्वामी समर्थ साथ देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्यासाठी मी सदैव तत्पर असतो. फक्त वेळ काढून मला एकदा हाक मारून बघा, मी सदैव तुमच्या सोबत असतो. स्वामी सांगतात, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल हा ढसळला तर श्री स्वामी समर्थ नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे योजना तयार केलेली आहे, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवेल. श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या, त्याआधी शेवटचा योग्य समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील, माझ्या नामाचे नामस्मरण करशील तर मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. तुला भिण्याची काहीही गरज नाही. दिवा स्वतः जळत राहतो, त्याचा शांत मंद असा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटते हेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चिंतेचा प्रकाश पाडला तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुझी सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्तिमार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधाराच्या मनाच्या प्रकाशात येण्यासाठी समजून हट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामींच्या सेवेसाठी चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भगवान दर्शन देत असतील आणि तू या भक्तिमार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणधरात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोभत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू हाकारशील. त्या सागरातील क्षितिजावर तेजाचा दिवा असा तेजोमय निधी ज्ञानामध्ये उजळून तुला अनंत प्रकाशाचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ सदैव तुझी मदत करतील. स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्द जपून वापरा, कारण शब्द हे असे आहे जे काहीही करू शकतात. शब्दांचा जपून वापर केलेलाच बरा असतो. शब्द दुवा आहेत, शब्द दवा आहेत, शब्द दावा आहेत. शब्द माणुसकीचा ठेवा आहे. शब्द माणसाला सुंदर दिसण्याची एक संधी आहे. सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन ठेवणं. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर ते सर्वात सुंदर मानलं जातं. स्वामी म्हणतात, दुःख कोणाला नाही. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीताला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली. त्यांच्या पुढे तुम्ही कोण आहात माहिती आहे ना तुम्हाला, मग काळजी का करता? जसे धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामध्येही सुंदर सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो, एवढं पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधी टाकणार नाही. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे बँकेचे बॅलन्स हे खूप जास्त असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना आपण काहीही का सांगेना, पण आयुष्यात आपण जे आहो ते नक्की राहायलाच हवे.
फक्त असे काहीही कामी नाही की दुसऱ्यांसाठी खूप आपण ज्ञान द्यायला लागलो आणि स्वतः ज्ञानाची कमी आहे. आयुष्यात सदैव स्वतःवरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये कधीच स्वतःला कमी समजू नका. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कधीच हरू देणार नाही. फक्त तुमचा विश्वास माझ्यावरून कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म काय असतात कर्म? जो इतरांना संपण्याविषयी तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कुठेतरी कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही. ही नियती आहे, कारण जो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. जो व्यक्ती चांगले कर्म करणार त्याला त्याचे चांगले फळ हे नेहमी मिळणार. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणी वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा आहे. जात मिळाली की तू खूप जास्त घमंडी होतो. पैसा आला की गर्वाने फुगतो. लोकांना थोडी काही इज्जत दिली तर पूर्णपणे तो विश्वास सोडून बसतो. पण शेवटी हिशोब हा धर्माचाच आहे आणि तो पूर्णपणे देव करतो. बाळा, मी आहे रे, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वास आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, मी आकाश आहे. मी पक्ष्यांच्या कंठातून निघालेला शिळही मीच आहे. गगनापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर, गरुडावरही मीच आहे. कुठेही गेला ना तू, तिथे मीच आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, काळजी कशाला करता, मी सदैव सोबतीला आहे ना. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात सुख दुःख आहे, थोडं सोडून बघ. चिमुटभर दुःखाने कोसू नको, दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाकून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं धरतं हेच घरटं सोपं नसतं. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांना दुर्लक्ष करून बघ. नित्य माझी मनापासून पूजा अक्कलकोटी होते. जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो, जो व्यक्ती माझी भक्ती करतो, त्याच्या आयुष्यात शक्ती देण्याचे काम माझे असते. माझ्या प्रिय मुला, मनापासून हाक मार, मी येईल. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेला आणखीन दुःखी राहण्यापेक्षा, उठत बसत जाण्यापेक्षा कोणत्याही अवस्थेत कुठेही माझे फक्त नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन, मी तुझ्या बाजूला असेल, मी तुझी साथ देत असेल. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून त्या रोपालाच तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा काही मनासारखं झालं होतं ते दिवस कमीत कमी आज तरी विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका. हे दिवस वाईट सरतील लवकर, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देववेदना कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागतो, चांगलं कळायला सुंदर लागतं, भरपूर जगायला पैसा नाही तर आनंद लागतो. आणि जो व्यक्ती आयुष्यात खूप जगण्याचा इच्छा ठेवतो तो आयुष्यात पैसा नाही तर आनंद आणि समाधान शोधत जगला पाहिजे. भावनांच्या त्वेरावर स्पर्धांची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी नसतात, कारण नात्याचे पाठवणे त्यांनी फक्त तहान लागलेले दिसतात. स्वामी म्हणतात, वेळ वेळ काढून न बोलणे, वेळ घालवण्यासाठी बोलणं, एवढा फरक समजला की आयुष्य कळतं. लक्षात ठेवा, वेळ काढून एखाद्याला बोलणे आणि वेळ घालवण्यासाठी बोलणे हा फरक खूप मोठा आहे. प्रत्येकाला कळत नाही, पण ज्याला कळतो तो त्याच्या आयुष्याचं सोनं करून घेतो. स्वामी म्हणतात, सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान सर्वोत्तम असते. सुखात मिळालेले ज्ञान कुठल्याच प्रकारे काही कामी येत नाही, पण जेव्हा दुःखात एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळतं ते आपल्याला भरपूर उपयोगी येतं. माणूस कितीही आपल्या बुद्धीवर, शक्तीवर किंवा पैशावर गर्व करत असला तरी तो एक दिवस स्वतः खाली येणार आहे. एक दिवस त्यालाही जळायचंच आहे. स्वामी म्हणतात, नाती ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, ती नाही जे स्वतः तुम्हाला बर्बाद करण्याच्या मागे आहेत. जीवनात एकतर स्वतःचे नाव कमविण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. स्वतः नाव कमवायचे असेल तर मेहनत करा. मेहनत केल्याने सर्व काही होते. हार्डवर्क इज एव्हरीथिंग म्हणा आणि मेहनत चालू द्या. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तो त्रास तुम्हालाही होणार, जो त्रास तुम्ही त्याला नुकताच दिला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, कर्म नक्की वापस येतात. विश्वास ठेव, कर्मावर सर्व काही आहे. स्वामी हे शेवटचा पर्याय नाही तर पहिला आधार मानून चल, सर्व काही ठीक होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव तुझी मदत करत आहेत. स्वामी तुझी साथ सदैव देत आहेत.
या जगातील माझा सर्वात जवळचा मित्र जो मला नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. ते आपली मदत करतात. स्वामी सदैव आपली साथ देतात. स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामी आपल्या पाठीशी सदैव असतात. स्वामी म्हणतात, त्याचा कोणी नाही, त्याला आधार मी देणार. ज्याच्या आयुष्यात सर्व काही आहे पण साथ कोणी देत नाही, त्याला साथ मी देणार. ज्या व्यक्तीला आयुष्यात मदतीची गरज आहे, त्याची मदत कोणी जरी नाही केली तरी मी करणार. माझ्या प्रिय मुला, विश्वास ठेव, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर असणार. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसे भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. जो व्यक्ती स्वामींची भक्ती करतो, आयुष्यात चमत्कार घडतात. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाही. परमेश्वर सदैव आपल्या सोबत आहे. कांटों पर चलकर फूल खिलते हैं, विश्वास पर चलकर भगवान मिलते हैं. एक बात सदा याद रखना मेरे दोस्त, सुख में सब मिलते लेकिन दुख में सिर्फ भगवान मिलते हैं. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं वाळायचं असतं. स्वामी म्हणतात, परिस्थितीचा विरोध केला जातो तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलयुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. काळजी करण्याची तुला गरज नाही. मी कालही तुझी साथ देणार होतो, आजही देत आणि उद्याही देत असेल. बाळा, तुझ्यावरची ही संकटे टळेल आणि सुख लवकर तुझ्या पदरी येईल. तू आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही सदैव तुझी मदत करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ. घरात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या नामाची ज्योत असेल तर उजेडातही श्री स्वामी समर्थ नामच दिसतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खूप लोकांना वाटतं की माझ्यासाठी हे गोष्ट खूप अशक्य आहे, ही गोष्ट मला जमणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की अशा गोष्टी आपल्याला तर जमणार नाही, पण त्यांना हे कळायचं राहून जातं की अशक्य असं तुमच्यासाठी असतं. स्वामींसाठी शक्य अशक्य काही नाही. स्वामी सर्व काही शक्य करू शकतील. स्वामींवर एकदा विश्वास ठेवून तर बघा, मग बघा स्वामी कशी साथ देतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, दुःख भोगणारे पुढे जाऊन सुद्धा मागे राहू शकतो, पण दुःख देणारा हे आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होऊन जातो आणि सुख देणारा हा आयुष्यात मागे राहून सुद्धा पुढे जातो. आयुष्यात तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हाला नेमकं काय बनायचंय. सुख देणारा, दुःख देणारा की दुःख घेणारा. आयुष्यात जर सुख देणारे बनाल तर तुम्हाला सर्व काही मिळेल, पण दुःख देणारे किंवा दुःखात सोबत जाणारे जरी बनाल तरी तुम्हाला बऱ्याचपैकी गोष्टी मिळतील, पण जर सुख द्यायला शिकले तर सर्व काही मिळेल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. कालही मी तुझ्या सोबतीला होतो, मी तर आजही तुझ्या सोबतीला आहे आणि उद्याही मी तुझ्या सोबतीला असेल. माझ्या प्रिय बाळा, आता तू काळजी करू नको. हा काल तुझाच आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल, फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत ही घ्यावी लागेल. आयुष्यात प्रत्येक वेळेला काही ना काही अडचण येते. कधी स्वामी साथ देतील तर कधी सोडून देतील, असं नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतात. स्वामींवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. फक्त स्वामी बघतात की तुम्ही मेहनत किती करता. तुमच्या मेहनतीप्रमाणे स्वामी नेहमी तुम्हाला यश देतात. स्वतः यशस्वी होण्याकरिता कधी कोणाच्या मागे खेचू नये. कधी कोणाला त्याच्या रस्त्यावरून दूर करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मेहनत ही करावी लागते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी काहीही करण्यासाठी सदैव तत्पर असतो. तुला आज मी नक्की मदत करेल, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. येत्या काही काळात तुझ्या आयुष्यात मी मोठे मोठे चमत्कार करणार आहे. तू काळजी करू नको, माझ्यावरती विश्वास ठेव. तुझं विणं प्रार्थ कुणाला, तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच यशस्वी आहे मी. स्वामीला म्हणा, स्वामी तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचं सर्व काही चांगलं चाललंय. तुमच्यामुळे माझं आयुष्य हे पूर्वीपेक्षा चांगलं आहे. तुमच्यामुळे सर्व काही माझं चांगलं होत आहे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही माझी सदैव अशी साथ देत राहा, हीच तुम्हाला विनंती करतो. स्वामी नक्की तुमची साथ देतील, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा.
भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीचा त्याग आपोआप होतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझी काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू फक्त तुझ्यावर लक्ष दे आणि माझे नामस्मरण घेत जा. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी काहीही करायला तत्पर आहे. तुला मी सदैव मदत करणार आहे. तू काळजी न करता माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या नावावर विश्वास ठेव. मी सदैव तुझी मदत करेल. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांसाठी डोळ्यात उभे राहिलेले अश्रू हे माणसाच्या आत्मविकासाच्या वेलीचे फुले आहे. आपल्या हातातून घडणारी सत्यकृत्ये त्वरित विसरावीत. हातातून घडून गेलेल्या वाईट गोष्टींचा विचार करावा. त्या वाईट गोष्टी का घडल्या याकडे लक्ष द्यावं. जेव्हा तुम्ही उत्तर शोधता तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळतात. इच्छा असेल तर त्याग करा, नाहीतर तुम्ही आतून बाहेर होरपून जाल. सद्गुरू, सदाचार, सद्गुण, सेवाभाव आणि सहकार्य ही माणसाच्या जीवनातील चतुर्सूत्री आहे. कोणालाही प्रसंग स्वतःवर आला की खूप जास्त अवघड वाटतं, पण जेव्हा इतरांवर येतो तेव्हा ते सहज निर्णय देऊन टाकतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच अडचणी आहे, पण तुम्ही त्या अडचणींना घाबरू नका. तुम्ही काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही भिवू नका, मी तर सदैव तुमची साथ देतोय. मी कालही तुमची साथ देत होतो, मी आजही तुमची साथ देत आहे आणि मी उद्याही तुमची साथ देणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. तुम्ही फक्त माझ्या श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबतीला आहे. कोणताही प्रसंग आला तरीही काळजी करू नका. चरित्र मनुष्य बनवतो आणि चरित्राने मनुष्य सुधारत जातो. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, तुला मी असंच चांगल्या गोष्टी सांगणार आहे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. शिक्षक असावा तर असा जो आपल्या आयुष्यातील साऱ्या अनुभवांचा फायदा विद्यार्थ्यांना देतो. जिथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करीत राहणे या जीवनाचे सार्थक आहे. स्वानुभवावर आधारलेल्या ज्ञानाच्या आपल्याला दृष्टी प्राप्त होत असते. तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या या काही गोष्टी आहेत, त्यांचा त्याग करायला पाहिजे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. दुर्बळ व आळशी व्यक्तीशी कधीही आपल्या शक्तीचं प्रबळन करू नये. शक्ती त्यालाच दाखवावे जे आपल्या लेवलचा असतो. आपण अशा व्यक्तीसोबत भांडणं करायला पाहिजे जिच्यासोबत भांडल्यानंतर आपला लेवल वाढेल. अशा व्यक्तीसोबत नाही ज्याने आपला लेवल कमी होईल. लक्षात ठेवा, आपण जेव्हा एखाद्यासोबत भांडतो तेव्हा त्याच्यासारखं व्हायला लागतो. स्वामी सांगतात, जीवन सफल होण्यासाठी कष्टाची परिभाषा करा. जसे कर्म तसे फळ. आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे. जे याच्या डोळ्यात लखलखत असते त्याला कसल्याही काळोख्यातून मार्गक्रम करता येते. जीवनात आपल्या प्रवृत्तीला मानवले असतेच आपल्या काहीही करू शकतो. काही लोक पुष्कळ विचार करतात तर पुष्कळ बोलतात, पण कृतीच्या वेळी मात्र मागे राहतात. इच्छाशक्ती जबरदस्त असते तर कोणी काम करणे मागे राहतं. शस्त्राच्या घावापेक्षा बोललेले शब्द अधिक हिंसक असतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी सदैव तुझी मदत करतो. सर्वात मोठा पाप म्हणजे काय तुला माहिती आहे का? तडजोड करणे. देशातील सर्वजणांनी जर एकजुटीने एक विचाराने काम केले तर देशाची प्रगती व्हायला फार वेळ लागणार नाही. मोठेपण वयाने वा अधिकाराने सिद्ध होत नाही, ते कर्तृत्वावर अवलंबून असते. शांती आणि धीर धरला तर गोंधळ चिरखा तळाशी होतो. मन निर्मळ होते. हाताशी असलेला वेळ वापरायला जात नाही. पात्रता असेल तर प्राप्ती नक्की होते. सद्गुण आचरण्यासाठी असतात, केवळ प्रशंसेसाठी नव्हे. आकाशातील तारा बनणे तुम्हाला शक्य नसेल, परंतु घरातील दिवा बनून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे. ज्ञानाचा झरा पुस्तकातून अवलोकन, अनुभव, विचारशक्ती यात आहे. खरोखरीच्या श्रेष्ठ माणसाच्या स्मारके त्यांच्या कृतीतून साकारता येतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको, मी सदैव तुझी साथ देत आहे. जगातील सर्व संपत्तीपेक्षा श्रेष्ठ अशी संपत्ती म्हणजे चारित्र्य. तुझी दृष्टी, विचारसरणी तुम्हाला घातक ठरते, म्हणून नेहमी मनात उच्च विचारांनी स्वाद द्या. स्वामी म्हणतात, मनाला एक वेगळं स्थान द्या. मनात स्वतःबद्दल पूर्ण निष्ठा ठेवा. माती आणि मेहनत यावर विश्वास ठेवा, कारण या दोन्ही गोष्टी आयुष्यात पुढे येण्याचं कार्य करतात. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, आता तू काळजी नको करू. तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. मी सदैव तुझी साथ देत आहे.
श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. कधीही कुणाला तुच्छ लेखू नये. लहान लहान जीवन सुद्धा महान असतात. जगातील सर्व संपत्तीपेक्षा श्रेष्ठ संपत्ती म्हणजे आपलं चारित्र्य असतं. त्याला जपा. तुमची दृष्टी विचारसरणी तुम्हाला घातक ठरते. म्हणून मनात नेहमी उच्च विचारांना स्थान द्या. माती आणि मेहनत यावर विश्वास ठेवल्यावर झाड उगवते. पैशाचे, ते पण स्वतःच्या दमावर. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. आपल्या आशा आकांक्षा उच्च असाव्या, परंतु दुसऱ्याचं हित करणाऱ्या असाव्या. तुमच्या समोर सरळ रस्ता असेल तर नागमोडी चालू नये. जो व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांच्यावर गुणावर लक्ष देतो तो आयुष्यात कमी पडतो. स्वार्थी मनोवृत्ती, संकुचित वृत्ती व ईर्ष्या या गोष्टी व्यक्तीकडे विनाशाकडे नेतात. आपल्या कार्यपद्धतीत काळरूपी बदल करता येणे असेल तर आयुष्यात पुढे जाता येते. क्रोधाला तुम्ही जाळा द्या, नाहीतर तो क्रोध तुम्हाला जाळेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, क्रोध न करता तू फक्त मेहनत कर. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत असेल. हे स्वामीराया, तुम्ही माझ्या सोबत या, तुम्ही माझी मदत करा, असे सदैव म्हणा. काळ आज आला आहे. आज स्वामी तुमची मदत करतील. काळजी करू नका. स्वामींचे नामस्मरण घेतल्याने आयुष्यातील प्रत्येक संकटात यश मिळते. स्वतःच्या वाणीवर कार्यावर असलेल्या विश्वासाचा सुगंधच अलौकिक असतो. गेलेल्या वेळेचे दुःख करत बसण्यापेक्षा आजचे कार्य पहा. यशस्वी व्हायला एक माणसाचा निश्चय लागतो, पण हजारोंचं सहकार्य लागतं. आत्मक्षेपपेक्षा अन्य कुठलीही शक्ती श्रेष्ठ नाही. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो व दुःख चगळत बसतो. ओरडून सांगतो म्हणजे खरे बोलणे असे नाही. आवाज वाढवल्याने कधी त्या गोष्टीत दम नसतो येत. गोष्टीत जर वजन वाढायचं असेल तर माणसात दम लागतो. संसाराचा मायापाश तोडणे अवघड आहे. जगाचे सर्व गुन्हे माफ करणारे फक्त एक न्यायालय आहे, ते म्हणजे आई. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे तृप्त होतो. आत्मा पवित्र होण्याचा हा उत्तम मार्ग असतो. सुख हे आपल्या जीवनाचा अंतर्भूत असते. आयुष्यात तसे कृत करावे. आपल्या गेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील. जीवनात सफल होण्याकरिता तुम्हाला जीवनात मेहनत करणे आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. मी सदैव तुझी मदत करत आहे. मी कालही तुझी मदत केली होती. मी आजही तुझी मदत करीत आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. थोर व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करीत असतात. स्वतः अज्ञानाची जाणीव असणे हे शक्य नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या मदतीसाठी आलोय. मी सदैव तुमच्यासाठी तत्पर असतोय. तुम्ही काळजी करू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. जीवन सफल होण्याकरिता जीवनात काय पाहिजे ते प्रथम नक्की करा. थोर व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करत असतात. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही शहाणेपणाच्या मंदिराची पहिली पायरी होय. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आयुष्यात जे वाटेल ते करू शकता आणि आपल्याला जे बोलता येते ते करणे सुद्धा सोपे जाऊ शकते. मोतीहून सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्याची चातकती वाहणे नेहमी चांगली आहे. ज्याला जगात जगायचे आहे त्याला सगळ्या गोष्टी ठोकाळून चालणार नाही. सहनशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे, तर बदला घेण्याची भावना ही दुर्बळपणाचे लक्षण होय. स्वामी म्हणतात, उत्साह हा अग्नीसारखा असतो. त्यात भरही घालावा लागतो आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावी लागते. आयुष्यात चढउतार असतातच, यात आहे समाधान मानले तेच महत्वाचे. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे हीच अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय. आपण अज्ञानी आहो हे कळायला सुद्धा त्याला अक्कल नसते. नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, तरच जीवन आनंददायी होते. संकट चतुर्थी हे कधी असते हे सगळ्यांना माहिती असते. अमावस्या आली की सर्व घाबरतात, पण स्वामींचे नामस्मरण घेतल्याने सर्व काही चांगलं वाटायला लागते. टीका करणाऱ्याचा अधिकार तुम्हाला माहीत असतो. जीवन हे एक नाजूक वेल आहे आणि सुख ही त्यावरील फुलणारी फुले. ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नात येणार नाही अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होऊ शकतात. अशक्य असं तुमच्यासाठी असेल, स्वामीसाठी सर्व काही शक्य आहे. म्हणून म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्ञानाचा झरा पुस्तकात नसून अनुभवात व विचारशक्तीत आहे. विनय हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गुण. वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे. ज्ञानापेक्षा कल्पकशक्ती अधिक महत्वाची आहे. नियमितपणा ही मोठी शक्ती आहे, तिच्यावर बळजबरी करू नका. एखाद्या व्यक्ती आहे जो तुम्हाला मदत करण्याची इच्छा ठेवतोय तर नक्की त्याची मदत घ्या, पण जेवढी तुम्हाला लागते तेवढी.
तलवारीने मिळालेले राज्य तलवार हासे तोपर्यंत टिकते. मनाने मिळवलेलं राज्य किंवा एखादी व्यक्ती आयुष्यभर आपण जगून संपून जरी गेलो तरी त्याच्या आयुष्यात आपण सदैव जिवंत असतो. खऱ्या निष्ठेचे फळ उशिरा का होईना पदरात पडते. हसण्यात वेळ घालवा, आत्म्यांचे ते संगीत आहे. जीवनातील काही पराभव हे मिळालेल्या विजयाहून श्रेष्ठ असतात. चुका शेवाळाप्रमाणे असतात, पाण्याच्या पृष्ठभागावर आढळतात, पण मोती मिळण्यासाठी खोल तळावर जावे लागतात. स्वप्न मार्गावर चालताना अडचणींना मात करून निर्भयतेने पुढे जाणं यात खरा पुरुषार्थ आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, गुणीजनांची आयुष्यात ओळख ठेवा. जो व्यक्ती खरंच आयुष्यात खूप संस्कारी आहे, जो व्यक्ती खरंच देवाला मानतो, जो व्यक्ती खरंच आई वडिलांच्या संस्कारावर चालतो, ते नेहमी तुम्हालाही चांगल्याच मार्गावर चालवेल. धनी दुसऱ्याच्या प्रेमात पडतो कारण त्याला माहिती आहे की याच्या प्रेमात पडलं की हे आपल्याकडून काहीतरी नेणार आणि आपल्यालाच धन देणार. रात्रभर जो व्यक्ती सकाळपर्यंत मेहनत करतो त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होते. जगाला क्षणभर फसवून चकित न करणे हे सर्व कलांचे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, मित्र हा जीवनात अलंकार नसून जीवनाला वळण लावणारा नट आहे. आत्मविश्वास हा भावी आयुष्याचा पाया आहे. ज्याला दुसऱ्याच्या कीर्तीचा सुगंध घेता येत नाही तो स्वतः दुर्गंधीयुक्त असला पाहिजे. स्वामी म्हणतात, गर्वाचे घर कधी ना कधी खाली येते. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. ज्या गोष्टी मानवाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बळ बनवितात त्या गोष्टी विषपत त्याला त्याग करावा. सत्ता ही सत्याला शिका ठोठावू शकते, परंतु सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते हे विसरता कामा नये. कोणीही स्वर्णगुण संपन्न असत नाही, पण जे आपल्या कर्तृत्वाने जगते तो कीर्तिवान असतो. आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम म्हणून असतो. स्वामी म्हणतात, मी सर्व काही तुझ्यासाठी करायला तयार आहे. सहवास हा मनुष्याचा असतो. लक्षात ठेवा, बालकाच्या जीवनाला दिशा देते ते तरुणपणाचे मित्र. मित्राचा सहवास जीवन घडवतो. मित्र असणे चांगलं, पण जर नसणे त्याहून चांगलं. आणि स्वतः आईवडिलांच्या संस्कारावर चालणे हे त्यावरून अधिक चांगलं. स्वामी म्हणतात, कोणताही प्रवास हा अनंत नसतो. कोणतीही अडचण हे आपल्या आयुष्यभर नसते. कोणतेही संकट आपल्याला मारत नाही. प्रत्येक अडचणीतून आपल्याला रस्ता नेहमी मिळतो. वाचता सर्वांना येते, परंतु काय वाचावे हे फार थोड्या लोकांना समजते. व्यक्तीजवळ स्वाभिमान असावा, पण अहंकार असू नये. स्वाभिमान असायला हवा. स्वाभिमान जो राहतो तो चांगला असतो आणि अहंकार जो असतो तो बरबानीचे पहिले निशाणी असतो. बर्बाद होण्याचा पहिला उपाय म्हणजे अहंकार. विचारांची जडणघडण जर उच्च निच्च असेल तर नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही काहीतरी चूक करताय. घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी ती बांधली जाते. सत्कृत्य करण्यासाठी कष्टास्पद आपल्याला मेहनत घ्यावी लागते. आयुष्यात अडचणी येतील, संकट येतील, त्यांना घाबरायचं नसते. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे, परंतु तो मोबदला मात्र फार घेतो. यश व अपयश या दोन्ही शांत वृत्तीने स्वीकारले आले. लहानपणी आणि तारुण्यात पवित्रता आणि संयम अत्यंत आवश्यक आहे. आपली कीर्ती ते सोडावी. विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहणं याच जीवनाचं सार्थक आहे. कोणत्याही परिस्थितीत कुठलेही धर्मभेद, जातीभेद न करता आपण पुढे गेलं पाहिजे. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. प्रयत्न करीत असून त्याच्या स्पर्शाने वाळवंटाचे नववंदन करता येते. प्रयत्न केल्याने आपण वाळवंटाला सुद्धा जंगल बनवू शकतो. सावधपण, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात. कारण वाचून जो जगतो तो दिवसा नेहमी झोपतो. त्याच्या हातातून कोणतेही कार्य होणार नाही असे समजावे. लक्षात ठेवा, कारणे देणारे खूप आहेत, पण कारण न देता मेहनत करणारे खूप कमी. कारण देणारे काहीही करू शकत नाही, पण जे मेहनत करतात ते सर्व काही करू शकतात. स्वामी सांगतात, आयुष्यात काही ना काही गमावल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात. कोंडलेला माणूस हवेसाठी, बुडणारा माणूस काठासाठी, तर विद्यार्थी ज्ञानासाठी हरपलेला असतो. तो नेहमी त्यांच्या शोधात असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी फार येतील, त्यांचा सामना करा. अडचणी आयुष्यात येतात, आपल्या मनातील असतात, त्या पूर्णपणे दूर करता येतात. काट्या वाचून गुलाब नाही, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वदनी शुभ बोलावे, करावे जीवनाचे सोने. अहंकार शेवटी स्वतःचाच पराभव करीत असतो. 3 गोष्टी देत राहा, मान, दान आणि ज्ञान.
या तिन्ही गोष्टी दिल्यावर तुम्हाला मिळेल तो म्हणजे आणि महान असण्याचा दर्जा. स्वामी म्हणतात, प्रत्येक लहान मूल ईश्वराने निर्माण केलेलं सुंदर चित्र. त्यात रंग भरायचा काय करायचं, त्याला मोठं बनवून काय करवायचं हे आपल्या हातात असतं. लहान मुलांना काहीही कळत नसतं. त्यांना तेच कळतं जेवढा आपण सांगत असतो. लहान मुलांच्या मनावर आपला ताबा असतो. त्यामुळे नेहमी त्यांच्या मनावर ताबा ठेवा. संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनाला जीवन असे म्हणतात. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा. स्वतः जवळचे नाही तर स्वतः समर्पित झाल्याशिवाय मनाला शांती लाभत नाही. जगात दोन प्रकारचे माणसे असतात, एक काम करणारे आणि दुसरे काम न करता त्यांचे श्रेय घेणारे. काम करणाऱ्याला गटात जाण्याचा प्रयत्न करा, कारण तिथे कमी स्पर्धा असते. प्रश्न सोडवायचा असतील तर फक्त विचार करून सुटत नाही, तर त्याला विचार व कुणाची तरी जोडी हवी. गेलेल्या वेळेत दुःख करत बसण्यापेक्षा आजचे काय ते पहा. क्रोध हा आयुष्यात खूप धक्कादायक आणि धोकादायक असतो. क्रोधाने व्यक्तीला धक्का लागतो आणि नंतर धोका होतो. व्यक्ती स्वतःचा शत्रू बनून राहतो. शहाणा माणूस जेव्हा विकसितपणे वागतो तेव्हा त्याला काही अर्थ असतो का? असं नाही. ज्याला जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्याला त्या वेळेला घालवण्याचं साधन शोधण्याची गरज असते. हृदय हृदयाला ओळखते हा खरा धर्म होय. हृदयाने हृदयाला ओळखणे हा सुद्धा एक धर्मच मानला गेलेला आहे. प्रेम आत्म्याचे सौंदर्य. दुसऱ्याची वाईट वागणाऱ्या माणसाची ईश्वर सदैव काळजी घेतो. ईश्वर असं नाही, ईश्वर सदैव त्याचीच काळजी घेतो जो स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला पोटभर जेवण करून देईल, जो स्वतः दुःखी असेल पण दुसऱ्याला हसवेल, जो दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद समावेल. सारे मातीचेच पुतळे, किंमत असेल ती फक्त या मातीच्या मटक्याची असणाऱ्या मोठ्या मनाची, प्रेमळ हृदयाची आणि उदार विचारांची. उष्काळ कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे ठराविक वेळेसाठी जामता येते. वेळ म्हणजे जीवन. वेळ व्यर्थ घालवणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय. जे स्वतःला ओळखत नाही त्याच्या आयुष्यात विनाश नक्की होतो. आयुष्यात स्वतःला ओळखा. स्वतः काय आहात, स्वतः काय करू शकता याकडे लक्ष द्या. त्याग हे पोटात देण्याचे औषध आहे. ज्ञान हे कपाळावर फासण्याची सूट आहे. अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयश हवे. कितीही प्रकारचे परिक्रम करा पण अपयशातून जे अनुभव मिळतो तो कुठूनही नाही मिळत. अधिकारांविषयी काळजी करू नका. बरोबर जे आहे ते घेऊन चला. मृत्यता आणि नम्रता हे जणू संकटाची तुम्हाला मदत करणारे काम आहेत. सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. सज्जन माणसे सुप्रमाणे असतात. जगात विशाल मनाचे कितीतरी लोक आहेत, पण त्यांच्या खऱ्या अर्थाने थोर कोण व खोटे कोण हे ओळखण्यासाठी देखील तारुण्य हवं. सतत श्रमाची सवय अंगी बाळगणे केव्हाही हिताचे ठरते. सतत मेहनत करणे आयुष्यात केव्हाही फायद्याचे असते. मेहनतीला जो व्यक्ती घाबरतो तो आयुष्यात घाबरून राहतो. हसण्यात वेळ घालवा. आत्म्याचे ते संगीत आहे. पाय घसरला तर कदाचित सावरता येईल, पण जीभ घसरली तर मनावर खोल ठसा उमटतो. धीर धरल्यास उत्तम फळ मिळते. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करायचे त्यासाठी मेहनत करू शकता. मेहनतीशिवाय काहीही नाही. मेहनत तर करणार आणि त्यानेच यश मिळणार हे लक्ष. तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीत मी सदैव मेहनत करेल. तुम्ही जे देता ते अपार दिलं आहे आणि अजूनही तुम्ही असं देत असणार हे मला माहिती आहे. आणि मी अजूनही तुमची भक्ती करणार सोडणार नाही आणि नामस्मरण करणे बंद करणार नाही असे स्वामीला म्हणा. स्वामी बघा मग तुमची कशी साथ देतात. स्वामी माऊली सदैव आपली मदत करत असतात. त्यांच्यावर आपला विश्वास आहे. लक्षात ठेवा, आपण त्यांचे भक्त आहोत आणि ते आपल्या भक्तांना कधी नाराज करत नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील संकटे दूर व्हायला लागतील. धीर धरल्यास काहीही करू शकतो. धीर धरल्यास उत्तम फळ मिळते. तूप खाल्ल्याने लगेच रूप पाहण्यासाठी आपला उतावळापणा काही कामा नाही. थोड्या अपयशाने लगेच खचून जाऊ नये. घरी आलेल्या अति गोष्टी आपल्यासाठी खूप धक्कादायक असतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, अंतरात्म्याची हाक आहे. माझे नाव घे, मी सदैव तुझी साथ देईल. माणूस प्रयत्नाने यशस्वी होतो, पण जोडी श्रेष्ठ दर्जाची ठरली तर ध्येय आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळा अडचणी आहेत, पण त्या अडचणींची तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही सदैव तुमची साथ देणार आहोत. विश्वास ठेवा, तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही देणार आहोत. काळजी करू नका, तुम्हाला जे आवडते ते सुद्धा आम्ही देणार आहोत. तुझ्यासाठी जे तू आमच्यापुढे इच्छा मागितल्या होत्या ते सुद्धा आम्ही तुझ्या पूर्ण करणार आहोत. आता काळजी करू नको. आजचा दिवस तुझा आहे. आज तू आमचे नामस्मरण घेतले, आम्ही तुझ्या भक्तीने खुश आहोत. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ लिहून जा. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.
जेव्हा मत्सर आपले डोके वर काढतो तेव्हा त्याच्यावर प्रेम करतो ते सुद्धा वैरी बनतात. आपल्या प्रत्येक कृतीकडे ईश्वर लक्ष देतो. ही जीव त्याच्यासाठीच आहे. ईश्वराची सेवा करा, ईश्वराची भक्ती करा. आयुष्यात खूप पुढे जा, आयुष्यात खूप पैसे कमवा, पण नेहमी सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यास मागे हटू नका. स्तुती विचारी माणसाला नम्र बनवते, मूर्खाला अहंकारी बनवते व दुर्बलांना अधिक दुर्बल बनवते. जेव्हा मत्सर आपल्या डोक्यावर चढतो तेव्हा आपल्याला काहीही सुचत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात जेवढे प्रामाणिक राहाल तेवढे पुढे जाल. जेव्हा आपण काहीतरी करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट सोप्या व्हायला लागतात. आपल्या प्रत्येक कृतीकडे ईश्वराची लक्षणे आहेत. ही जीवन ज्या माणसाच्या ठायी आहे तो ठायी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला काळजी करू नको, तुझ्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आयुष्यातील अडचणी होतील खूप दूर. श्री स्वामी समर्थाच्या नामाचा जाप करा. स्वामी म्हणतात, अडचणीचा काय काळ आहे, अडचणी तर आम्ही दूर करणारच आहोत. तुम्हाला त्याची अडचणीची गरज काहीही नाही. अडचणी तुम्हाला भिण्याची सुद्धा गरज नाही, कारण आम्ही तुमच्या सोबतीला आहोत. उंदराला देखील शहाणपण असते. घर कोसळण्याच्या अगोदर ते घरातून पळायला करतात. लक्षात ठेवा, दुर्जनांच्या मनात एक विचार असतो, जिभेवर वेगळाच विचार असतो आणि मनात कृती करताना वेगळा. प्रत्येक गोष्टीत वेगवेगळा विचार असतो. त्याने काय करतील पुढे हे कोणालाही समजत नाही. आयुष्यात सदैव स्वामींची भक्ती करा, त्यांचे नामस्मरण घ्या. स्वामी सदैव तुमची साथ देतील. काही गोष्टी अशक्य वाटतात, राग यायला लागतो ती गोष्ट करताना, चिडचिड व्हायला लागतं, पण नंतर केलाय गेलं की स्वामी साथ देतात आणि सर्व काही सोपं व्हायला लागतं. ज्ञान हे मनातून व्यक्त होणारी व्यक्ती नाही. ज्ञान मनातून व्यक्त करायचे असेल तर ते दुसऱ्याला सुद्धा समजण्यासाठी मनातच उतरावं लागतं. त्याच्या मनातलं बोलल्यावर त्याच्या मनात सर्व गोष्टी उतरत असतात. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, सर्व काही शक्य होतं, पण काही गोष्टी अशक्य होत्या, त्यामुळे त्या तुमच्यासाठी शक्य होऊ शकल्या नाही. पण नक्की तुमच्यासाठी त्याच्यापेक्षाही चांगल्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ. विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपली कृपा ऐकतात. स्वामी समर्थ महाराज आपली प्रार्थना ऐकून आपल्यावर कृपा करतात. आपल्यावर त्यांची कृपा आहे, ते नेहमी आपली चांगलीसाठी असते. स्वामी सदैव साथ देतात. स्वामी कधीच आपल्याला नकळत कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडचणीत आणत नाहीत. अडचणीत तर आपण आपल्या कर्माने येतो. जो व्यक्ती जास्त अडचणीत येतो त्याचे कर्म बघायचे, आणि जो व्यक्ती अडचणीत येतच नाही त्याने कर्म केलेच नाही असे समजा. कुणासोबत थांबणे, बोलणे किंवा मित्रांसोबत फिरणे आणि काहीतरी बोलणे याला कर्म म्हणत नाहीत, तर कर्माचा असली अर्थ म्हणजे कर्म आपण जे करतोय ते होय. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, पैशाने सर्व काही विकत घेतलं जाऊ शकत नाही. पैशाने फक्त आपल्या गरजा आणि शौक पूर्ण करता येतात. जर आपल्या मनाला समाधानी आणि शांती ठेवायचं आहे तर आपले माणसेच लागतात. त्यामुळे जवळ माणसे ठेवायला विसरा. असं नाही, जवळ पैसा ठेवायला विसरा, पण माणसे ठेवा. स्वामी सदैव साथ देतील. पैशाची कितीही मोठी अडचण का असेना, स्वामींची भक्ती करा, स्वामी त्यातून मार्ग काढतील. फक्त तुमच्या सोबतीला तुम्ही माणुसकी जपा. स्वामी सांगतात, अडचणी या तुमच्या मनात नाही तर जीवनात आहे. अडचणी या अमर्यादित आहेत. अडचणी या येतच राहणार. पर्याय शोधा. जगणे कधी विसरू नका. आयुष्यात अडचणी आल्या, पर्याय मिळाला नाही तर डायरेक्ट सुसाईड करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर पुढे जायचं आहे ना तर तुम्ही मेहनत करा. आयुष्यात उपाशी राहिला तरी चालेल, पण मेहनत करणे कधी सोडू नका. आयुष्यात खूप पुढे जाल. श्री स्वामी समर्थ नामाचा जो व्यक्ती जयघोष करतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. स्वामी सदैव त्याची साथ देतात. आयुष्यात प्रत्येक संकटातून त्याला मुक्त करतात. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं त्याला चांगलं उत्तर मिळतं. श्री स्वामी समर्थ नामाचा जो व्यक्ती जप करतो तो आयुष्यात खूपच पुढे जात असतो. श्री स्वामी समर्थ म्हणा, आयुष्यात तुम्ही अजून पुढे जाल. आयुष्यात जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवरती भक्ती केली तर अडचणीच्या काळात सुद्धा तुम्हाला यश मिळेल. स्वामी सदैव तुमची साथ देतात. स्वामींनी कालही साथ दिली होती, स्वामींनी आजही साथ दिली आणि स्वामी उद्याही तुमची साथ देणार आहे. ज्ञान हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात पर्याय शोधताना जगणे विसरू नका. आपल्याजवळ जे काही आहे ते वाटून घ्या आणि त्यातच खुश राहा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतात. त्या अडचणी फार काळ आपल्या सोबत नसतात. जीवन सुंदर व संपन्न बनवण्यासाठी आपल्याला मेहनत करणे गरजेचे आहे. केवळ प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांनीच जीवन पूर्ण होत नसते, तर अजून काही गोष्टी असतात. स्वामी म्हणतात, अडचणी ह्या नेमक्या कशात आहेत? अडचणी ह्या याच्यात आहेत की तुम्ही फक्त शक करता, अडचणीकडे लक्ष देता. अडचण ही तुमचीच आहे आणि तुम्हीच सर्वात मोठी अडचण आहात. स्वामी सांगतात, अडचणींना घाबरू नका, त्यांना भिवू नका, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. तुम्ही अडचणींना घाबरता, भीता, त्यांचा सामना करत नाही, त्यामुळे तुम्ही मागे राहता. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट शक्य होईल. विश्वास ठेव. आयुष्यात सर्व काही
आपल्या मनाप्रमाणे होतं. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामीचा नामस्मरण करण्याचा सोपा तरीका होय. श्री स्वामी समर्थ म्हणा, आयुष्यात सर्व काही मनासारखं होते. स्वामी म्हणतात, जीवन सुंदर व संपन्न बनवण्यासाठी केवळ प्रेम, ज्ञान आणि शक्ती या भांडवांची गरज नसते. या गोष्टी आपल्याला मिळवता येतात आणि जिंकू सुद्धा शकतो. त्यासाठी मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय काहीही नाही. जो व्यक्ती मेहनत करतो त्याच्यासाठी सर्व काही आहे आणि जो व्यक्ती मेहनत करत नाही त्याच्यासाठी काहीच नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी खूप मोठं पुस्तक वाचलं पाहिजे, जसं भगवद्गीता आहे. आयुष्यातील प्रत्येक संकटातून संकट मिळेल, आपलं सूट मिळेल. संकट हे कधीही जवळ येणार नाही. स्वामी म्हणतात, काळजी न करता आता पूर्णपणे शांत व्हा. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुमची साथ देईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की